हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहिल्यांदा कोणी नवीन असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आम्हाला दोघांना फुल सपोर्ट करा। तर आमचा सकाळी पहाटे अचानक महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन झाला होता। तर आम्ही दोघे अचानक गाडीवर जाण्यासाठी निघालो। तर बघू शकता की आम्ही पुढे थोडे गेल्यानंतर आम्ही थोडं थांबलो होतो। थांबल्यानंतर पुढे आम्हाला पसरणी घाट लागला। महाबळेश्वरला जाताना पहिला पुण्यावरून महाबळेश्वरला जाताना पसरणी घाट लागला। तर बघा, घाट खूपच मोठा होता, वेडीवाकडी वळणे होती, त्यामुळे आम्ही हळू हळू चाललो होतो आणि आम्ही गप्पा गोष्टी करत करत घाटातून आम्ही चाललो होतो, त्यामुळे आम्हाला खूप वेळ सुद्धा लागला। तर आपण बघूया, थोड्या पुढे गेल्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी थांबलो। खूप भूक लागली होती तर आम्ही नाश्ता करून घेतला। महाबळेश्वर मध्ये एंटर केल्यावर आम्ही ऑलरेडी रूम बुकच केली होती, त्यामुळे आम्ही रूमवर गेलो। रूमवर गेल्यानंतर थोडंफार आम्ही फ्रेश झालो। फ्रेश झाल्यावर थोडं चेंजिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही फर्स्ट पॉइंट बघायला गेलो होतो। घनदाट असं जंगल होतं बघा। रस्त्याच्या चारी बाजूने पूर्ण झाडीच होती, कोणतीही गाडी नव्हती, काही नव्हतं। खूप असं वेगळं वातावरण होतं। खूप मजा आली, एन्जॉय केलं खूप। त्यानंतर थोडा वेळ गाडी मी चालवली आणि गाडी चालवायला खूप मजा येत होती, कारण चारी बाजूने पूर्ण हिरवगार असं जंगल होतं, त्यामुळे खूप असं एन्जॉय करत करत मी गाडी चालवत होते। त्यानंतर आम्ही फायनली एलिफंट या पॉईंट जवळ पोहोचलो आणि त्यानंतर आम्हाला खरं म्हणजे तर एलिफंट बघायचा होता, पण नंतर आम्हाला समजलं की आम्ही एलिफंटच्या डोक्यावर आहोत। तो पॉईंट बघितल्यानंतर आम्ही महाबळेश्वरचं मार्केट फिरण्यासाठी गेलो होतो। खरंच महाबळेश्वरचं मार्केट ना खूप बघण्यासारखं आहे, मोठं होतं, खूप मजा आली। त्यानंतर आम्ही सनसेट पॉईंट बघण्यासाठी गेलो होतो आणि लोकांची खूप सारी गर्दी झाली होती सनसेट बघण्यासाठी। त्यानंतर आम्ही रूमवर जाऊन दोघांनी डिनर केला। दुसऱ्या दिवशीची छान अशी सुरुवात चहा पिऊन झाली होती। आम्ही दोघेही छान तयार होऊन महाबळेश्वर मधले प्रसिद्ध असलेलं श्री शंकराचं मंदिर इथे आम्ही जाण्यासाठी तयार झालो होतो। आमच्या स्टे पासून हे मंदिर 7 किलोमीटरच्या अंतरावर होतं। फायनली आम्ही त्या मंदिरात पोहोचलो। तिथे फोटोज आणि व्हिडिओज काढण्यासाठी अलाउड नव्हतं, त्यामुळे मी जास्त फोटोज काढू शकलो नाही। मंदिराचं वातावरण खरंच खूप छान होतं। दिवसाची सुरुवात छान अशी महादेवाचं दर्शन घेऊन झालं होतं। त्यानंतर आम्ही पुढील पॉईंट बघण्यासाठी गेलो होतो। सर्व पॉईंट बघून झाल्यानंतर आम्ही वेण्णा लेकवर गेलो होतो। तिथेही छान मार्केट होतं, हॉर्स रायडिंग होती, बोट रायडिंग होती, पण मी बोटीमध्ये नाही बसू शकले कारण की मला खूप भीती वाटत होती, म्हणून आम्ही हॉर्स रायडिंगचा आनंद घेतला। त्यानंतर आम्ही महाबळेश्वरमध्ये प्रसिद्ध असलेली स्ट्रॉबेरी विथ क्रीम खाल्ली व त्यानंतर आम्ही दुसऱ्या पॉईंटसाठी निघालो। आता आम्ही आलोय मॅप्रो गार्डनमध्ये। तर बघा किती छान असं मॅप्रो गार्डन आहे, तिथं खूप मजा आली। खूप सारे जाम्स वगैरे तिथे अवेलेबल होतं। तिथे खूप सारे चॉकलेट्स वगैरे फ्रीमध्ये खायला होतं। अशा प्रकारे महाबळेश्वरमधले आम्ही सगळे पॉईंट फिरून झाल्यानंतर परतीचा प्रवास धरला। महाबळेश्वरमधले हे 3 दिवस खरंच खूप मजेत गेले, एन्जॉय केलं खूप। तर लास्टला जाताना आम्ही पारसी पॉईंट सुद्धा बघितला। तर जाता जाता आम्ही रस्त्यावर असलेल्या आजींकडून फ्रेश अशी स्ट्रॉबेरी विकत घेतली। तर माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मी असेच नवीन नवीन ब्लॉग्स आणण्याचा प्रयत्न नक्की करेन। थँक यू फॉर वॉचिंग।